तर आज आपण शिकणार आहे इफेक्ट ऑफ कॅटालिस्ट. तर याच्या आधी आपण दोन गोष्टी बघितल्या की व्हॉट इज द इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन रेट ऑफ रिॲक्शन. तर आपल्याला माहीत आहे की जेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढते तेव्हा रेट ऑफ रिॲक्शन हा पण वाढतो. नंतर आपण शिकलो की इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिॲक्शन. आपल्याला हे पण माहीत झालं आता की जेव्हा टेम्परेचर वाढते तेव्हा काय वाढतो, रेट रिॲक्शनचा हा वाढतो. त्याचप्रमाणे की कॅटालिस्टचा जो काही इफेक्ट आहे रिॲक्शनवर तो कशा प्रकारे होतो. तर लक्षात ठेवायचं नेहमी की जेव्हा वी यूज कॅटालिस्ट इन द रिॲक्शन तेव्हा त्या रिॲक्शनचा रेट हा नेहमी वाढलेला असतो. ठीक आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं आहे की व्हेन वी यूज द कॅटालिस्ट द रेट ऑफ रिॲक्शन इज इन्क्रीजेस. तर तुम्हाला तेच याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. देन व्हॉट इज मीन बाय कॅटालिस्ट. Catalyst is a substance which increase the rate of reaction without itself undergoing any permanent chemical change. तर काय असतो, कॅटलिस्ट हा एक सबस्टन्स असतो, तो काय करतो, रिॲक्शनचा रेट वाढवतो परंतु त्याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. म्हणजे स्वतः कॅटलिस्टमध्ये काहीही परमनंट चेंज होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट. दिस इज द डेफिनेशन ऑफ कॅटलिस्ट. ठीक आहे. तर एक्झाम्पल जर आपण घेतलं, फॉर एक्झाम्पल MnO2 कॅटलाइज द फॉलोइंग रिॲक्शन सो ॲज टू इन्क्रीज इट्स रेट कन्सिडरेबली. आता बघा इथं आपल्याकडे एक KClO3 म्हणजे पोटॅशियम क्लोरेट आहे. MnO2 हा ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट अँड वी गेट द KCl प्लस थ्राइसO2. तर हे जी की रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे हे एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. याच्यामध्ये MnO2 कॅटलिस्टचं काम करतो. ड्यू टू दिस MnO2 कॅटलिस्ट हे जी की रिॲक्शन आहे थोडी फास्ट होते. पण समजा जर इथं MnO2 नसता तेव्हाही पण रिॲक्शन झाली असती परंतु त्याला वेळ लागला असता. ठीक आहे. म्हणजे इथं MnO2 काय करेल, रिॲक्शनचा रेट वाढवल, म्हणजेच रिॲक्शनला स्पीडअप करण्याचं काम कोणाचं आहे, MnO2चं आहे. म्हणजे MnO2 ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट. ठीक आहे. तर पुढे बघा, द वर्ड कॅटलिस्ट शुड नॉट बी यूज व्हेन द ॲडेड सबस्टन्स रिड्यूस द रेट ऑफ रिॲक्शन. तर आपण असं म्हटलं की कॅटलिस्ट काय करतो, रिॲक्शनचा रेट वाढवतो, परंतु आपण एखादा सबस्टन्स टाकला आणि त्याने काय केलं, रिॲक्शनचा रेट रिड्यूस केला, तर त्याला कॅटलिस्ट म्हणता येणार नाही. नेहमी लक्षात ठेवायचं, कॅटलिस्ट म्हणजेच काय, असा सबस्टन्स जो रिॲक्शनचा रेट वाढवतो. रिॲक्शनचा रेट तो कमी कधीच करत नसतो. जर रिॲक्शनचा रेट कमी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इनहिबिटर. ठीक आहे. द सबस्टन्स इज देन कॉल्ड इनहिबिटर. मग अशा सबस्टन्समुळं जर रिॲक्शनचा रेट कमी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इनहिबिटर असं म्हणतो. ठीक आहे. पुढं, द ॲक्शन ऑफ कॅटलिस्ट कॅन बी एक्सप्लेन बाय इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स थिअरी. आता हे जे की ॲक्शन आहे कॉम्प्लेक्सची कॅटलिस्टची ते आपण इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स थिअरीनं एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे. आपल्याला ते पुढं बघायचं आहे. आता बघा, अकॉर्डिंग टू दिस थिअरी अ कॅटलिस्ट पार्टिसिपेट इन केमिकल रिॲक्शन. काय करतो, कॅटलिस्ट हा केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतो, भाग घेतो. कसा, बाय फॉर्मिंग टेम्पररी बॉन्ड विथ द रिॲक्टंट. तो काय करतो, कॅटलिस्ट जे की रिॲक्टंट आहेत त्यांच्याशी टेम्पररी बॉन्ड फॉर्म करतो. टेम्पररी म्हणजेच काय, तात्पुरता बॉन्ड फॉर्म करतो विथ द रिॲक्टंट रिझल्टिंग इन द इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स. मग जेव्हा आपला कॅटलिस्ट काय करेल, रिॲक्टंट सोबत टेम्पररी बॉन्ड फॉर्म करेल तेव्हा एक इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स तयार होईल. आणि एकदा का इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स आपल्याला तयार झाला तेव्हा इट गिव्ज इझिली प्रोडक्ट. जसं आपण शिकलो की इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स लवकर तयार होणं म्हणजेच काय, आपल्याला लवकर काय भेटणं, प्रोडक्ट भेटणं. ठीक आहे. मग इथं काय काम आहे कॅटलिस्टचं, लवकरात लवकर इंटरमिजिएट आपल्याला मिळवून देणं, पण कोणासोबत, बाय फॉर्मिंग टेम्पररी बॉन्ड विथ द रिॲक्टंट. मग एकदा का ट्रान्झिशन स्टेट आली किंवा एक इंटरमिजिएट स्टेट आपल्याकडे आली ड्यू टू द कॅटलिस्ट, दिस हॅज अ ट्रान्झिस्टरी एक्झिस्टन्स अँड डिकम्पोज टू युअर प्रोडक्ट. मग जेव्हा आपल्याला एक ट्रान्झिशन स्टेट भेटते तेव्हा ते ट्रान्झिशन स्टेट काय होते, डिकम्पोज होते आणि आपल्याला काय भेटते, वी गेट द प्रोडक्ट अँड द कॅटलिस्ट. आणि लक्षात ठेवायचं नेहमी, कॅटलिस्टचं काम काय, फक्त रिॲक्शनला स्पीडअप करणं. एकदा का रिॲक्शन पूर्ण झाली कॅटलिस्ट पण काय करतो, बाहेर पडतो. समजलं. म्हणजे नेहमी कॅटलिस्ट इथं यूज होत नाही, फक्त तो तिथं काय करतो, रिॲक्शनला स्पीडअप करण्याचं काम करतो आणि रिॲक्शन एकदा संपली की परत तो काय होतो, रिॲक्शनच्या बाहेर पडतो. ठीक आहे. म्हणजे कॅटलिस्ट फक्त रिॲक्शनला स्पीड देण्याचं काम करतो, स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही. ठीक आहे. पुढे बघू आपण आता. It is believed that catalysts provide an alternate pathway or reaction mechanism by reducing the activation energy between reactant and product and hence lowering the potential energy barrier as shown in figure 4.11. आता कॅटलिस्ट काय करतो, जे की आपल्याकडे रिॲक्शन आहे त्याच्यासाठी एक वेगळं मेकॅनिझम काही तयार करतो.
वेगळं मेकॅनिझम म्हणजेच काय, असं मेकॅनिझम ज्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काय भेटेल, प्रोडक्ट भेटेल. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा केव्हाही ॲक्टिव्हेशन एनर्जीचा कन्सेप्ट येईल, की ॲक्टिव्हेशन एनर्जी जेव्हा कमी असेल म्हणजे लोअर द ॲक्टिव्हेशन एनर्जी, तेव्हा काय असेल, रिॲक्शनचा रेट हा खूप जास्त आलेला असेल. ठीक आहे. मग आता या कॅटलिस्टचं काम बघा काय, आपण ते ग्राफवरून समजून घेऊ. आपल्याकडे ग्राफ आहे बघ, फिगर 4.11 इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन ॲक्टिव्हेशन एनर्जी. तर आपल्याला हा जर ग्राफ समजला तर आपण जो काही इफेक्ट आहे कॅटलिस्टचा समजून घेऊ शकतो. आपण हा ग्राफ आधी पण बघितलेला आहे. आपल्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे आणि एक रिॲक्शन कोऑर्डिनेट म्हणजे टाईम वगैरे आहे. तर जेव्हा रिॲक्शनमध्ये कॅटलिस्टचा काही इन्व्हॉल्व नसतो तेव्हा बघा काय होते, की आपल्याकडे एक ग्राफ नंबर फर्स्ट हा बघा, तो वी गेट सच टाईप ऑफ ग्राफ, आपल्याला हा ग्राफ भेटला असा. ठीक आहे. पण केव्हाचा ग्राफ आहे हा, जेव्हा रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट नाही आहे, रिॲक्शन विदाऊट कॅटलिस्ट तुम्हाला दिलं इथं बघा, हे जी आपल्याला दिसते इथं हा ग्राफ, रिॲक्शन पाथ विदाऊट कॅटलिस्ट, इथं कॅटलिस्ट नाही आहे. मग तुम्हाला इथं एक गोष्ट समजते की जेव्हा कॅटलिस्ट नाही आहे इथं ॲक्टिव्हेशन एनर्जी बघा कशी आहे, जास्त आहे. समजलं, हा जो पीक आहे इथं हा कसा आहे, जास्त आहे. आता जेव्हा रिॲक्शनमध्ये काय आला, कॅटलिस्ट आला, तेव्हा हा जो काही पीक आहे हा कसा आहे, कमी आहे. बघा मग हे काय, एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन विथ कॅटलिस्ट, म्हणजे हे जे काही आपल्याकडे इथं ॲक्टिव्ह एनर्जी आली हे कशी आहे, पहिल्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे. पण केव्हा जे आहे, जेव्हा काय असलं इथं कॅटलिस्टचा काय असेल, इन्व्हॉल्वमेंट असेल. मग आता बघा इथं एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन विथ कॅटलिस्ट, आता एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन विदाऊट कॅटलिस्ट. आता इथं जे की फरक आहे बघा, इथं हा आपला पहिला वेळेचा ग्राफ आणि हा दुसरा वेळेचा ग्राफ, ॲक्टिव्ह एनर्जी जास्त आहे इथं, इथं कमी आहे. मग इथून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा केव्हाही ॲक्टिव्हेशन एनर्जी हे कमी असेल तेव्हा वी गेट प्रोडक्ट व्हेरी फास्ट. ठीक आहे. कॅटलिस्टचं काम काय माहिती आहे की इथं जो आपला कॅटलिस्ट आहे त्याचं एकच काम आहे की ॲक्टिव्हेशन एनर्जीला कमी करणं. म्हणजे जेव्हा ज्या रिॲक्शनमध्ये वी यूज द कॅटलिस्ट, सेमच रिॲक्शन आहे, पण व्हेन वी यूज द कॅटलिस्ट तेव्हा त्यावेळेस रिॲक्टंटची जी की ॲक्टिव्हेशन एनर्जी काय होते, कमी होते. आणि जेव्हा ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी असेल तेव्हा वी गेट द प्रोडक्ट व्हेरी इझिली दॅन द सेम रिॲक्शन विदाऊट कॅटलिस्ट. ठीक आहे. मग हे तुम्हाला समजलं आता की जेव्हा ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी असेल तेव्हा वी गेट द प्रोडक्ट व्हेरी फास्टली. म्हणून काय करतो आपण, इथं कॅटलिस्ट वापरतो. कॅटलिस्टचं काम काय आहे की रिॲक्शनमधली ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी करणं आणि आपल्याला लवकरात लवकर प्रोडक्ट देणं, हे काय कॅटलिस्टचं मेन काम आहे. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला. आता पुढे बघू. इट इज क्लिअर फ्रॉम अर्नियस इक्वेशन. आता आपल्याकडे अर्नियस इक्वेशन आहे, त्याला आपण 4.18 म्हटलं होतं, बघितलं आपण मागं ते, दॅट लोअर द व्हॅल्यू ऑफ ॲक्टिव्हेशन एनर्जी फास्टर विल बी द रेट ऑफ रिॲक्शन. हे बघा, हे आहे ते लक्षात ठेवायचं की हे जे काही म्हटलं आपण हे अकॉर्डिंग टू अर्नियस इक्वेशन आहे. हे शिकलो आपण. अर्नियस इक्वेशन काय असते आपल्याला माहित आहे, के इक्वल टू ए इंटू टू द पॉवर मायनस ए अपॉन आर टी. तर त्याच्यावरून आपण असं म्हटलं की जेव्हा व्हॅल्यू कणाची ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी असेल तेव्हा फास्टर विल बी द रेट ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. तर पुढे बघा, अ स्मॉल अमाऊंट ऑफ कॅटलिस्ट कॅन कॅटलाइज अ लार्ज अमाऊंट ऑफ रिॲक्टर. म्हणजे आपल्याला जो काही कॅटलिस्ट लागतो रिॲक्शन होण्यासाठी त्याचं जे की अमाऊंट आहे ते खूप जास्त नसते, आपल्याला कमी प्रमाणात पण अमाऊंट चालते कोणाचं, कॅटलिस्ट. ठीक आहे. मग आपण असं म्हणतो की छोटा प्रमाणात असलेलं कॅटलिस्ट पण आपल्याला काय करू शकतो, मोठ्या प्रमाणात रिॲक्शन काय करू शकतो, कॅटलाइज करू शकतो. ठीक आहे. अ कॅटलिस्ट डज नॉट अल्टर गिव्स एनर्जी, म्हणजेच काय, डेल जी ऑफ द रिॲक्शन. कॅटलिस्टमुळं रिॲक्शनच्या डेलजीमध्ये कोणताच फरक होत नाही. डेलजी म्हणजेच काय, गिव्स फ्री एनर्जीला आपण म्हणतो, त्यात कोणताही फरक होत नाही. जेवढी एनर्जी त्या रिॲक्शनला आहे ते तेवढीच राहते. जेवढी विदाऊट कॅटलिस्ट राहील तेवढीच त्याला विथ कॅटलिस्ट पण राहील. फरक फक्त एवढा होतो की रिॲक्शन हे काय होते, लवकर तिथं घडून येते. ठीक. इट कॅटलाइज द स्पॉन्टेनियस रिॲक्शन बट डज नॉट कॅटलाइज नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. आता लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट आहे, कॅटलिस्ट फक्त काय करतो, कॅटलाइज द स्पॉन्टेनियस रिॲक्शन. ज्या रिॲक्शन स्वतःहून करतात त्यांनाच फक्त काय करतो, कॅटलाइज करतो, बट डज नॉट कॅटलाइज नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. कॅटलिस्ट नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन कॅटलाइज करत नाही, हे लक्षात ठेवायचं नाही. इट इज फाउंड दॅट द कॅटलिस्ट डज नॉट चेंज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आपण काय शिकत आहे की रिॲक्शनमध्ये कॅटलिस्टमुळे कोणतेच चेंज होतात,
तर चेंज फक्त एकच होतो की रिॲक्शनचा स्पीड वाढतो, बाकी त्याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. मग रिॲक्शनचा जो की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असेल, आपण शिकलो की रिॲक्शनमध्ये आपण दोन ॲरो दाखवतो, एक फॉरवर्ड आणि एक बॅकवर्ड, त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम. त्याचा काय असतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट राहतो, त्याची व्हॅल्यू पण फिक्स राहते. ते ड्यू टू कॅटलिस्ट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे के पण चेंज होत नाही माझा रिॲक्शनचा. इट हेल्प इन अटेंडिंग द इक्विलिब्रियम फास्टर. इक्विलिब्रियम तेच राहते, फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा जो की के असेल तो सारखाच राहतो, फक्त जे की इक्विलिब्रियम आहे ते लवकर तिथं तयार होते, म्हणजे इक्विलिब्रियम काय तिथं फास्ट घडते. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूमध्ये कोणताच चेंज होत नाही, फक्त इक्विलिब्रियम काय होते तिथं लवकर घडते. दॅट इज इट कॅटलाइज द फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड रिॲक्शन. म्हणजे ते काय करते, कॅटलाइज काय करतो, फॉरवर्ड रिॲक्शन आणि बॅकवर्ड रिॲक्शनला काय करतो, कॅटलाइज करतो टू द सेम एक्सटेंट सो दॅट इक्विलिब्रियम स्टेट रिमेन सेम बट इट रीच अर्लियर. म्हणजे काय, तिथं इक्विलिब्रियम जे स्टेट असेल म्हणजे व्हॅल्यू ऑफ के, त्याला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणतो, तो सारखाच राहतो. फक्त काय होते की ते जे की इक्विलिब्रियम आहे तिथं रिॲक्टंट आणि प्रोडक्टमध्ये, ते लवकर लवकर काय तिथं तयार होते आणि वी गेट द प्रोडक्ट व्हेरी फास्टली. समजलं. म्हणजे इथं काय काम आहे कॅटलिस्टचं, कॅटलिस्ट फक्त काय करतो, रिॲक्शनमध्ये भाग घेतो, त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होत नाही, टेम्पररी बॉन्ड फॉर्म करतो कोणासोबत, रिॲक्टंट सोबत. ड्यू टू द कॅटलिस्ट जे की रिॲक्शनची ॲक्टिव्हेशन एनर्जी राहते त्याला आपण ए म्हणतो, ते काय होते, कमी होते. ए जर कमी झाली तर रिॲक्शनचा जो की रेट आहे तो काय होतो, वाढतो. ठीक आहे. तर कॅटलिस्ट रिॲक्शनच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटमध्ये काहीही चेंज करत नाही, तो कॉन्स्टंट तसाच राहतो, परंतु जो काही त्याचा स्पीड आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अटेंड करणार तो काय होतो, वाढतो, तो लवकरात लवकर काय होतो, रीच होतो. ठीक आहे. तर हे सर्व काय इज द फंक्शन ऑफ कॅटलिस्ट. म्हणजे आणि एकदा का रिॲक्शन संपली की पुन्हा काय होतो, कॅटलिस्टचा रिॲक्शनच्या बाहेर पडून जातो. ठीक आहे. तर हे शिकलो आपण इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन ॲक्टिव्हेशन एनर्जी किंवा इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. मग तुम्हाला याच्यावरून एक गोष्ट समजली असेल की जेव्हा केव्हाही आपण रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट वापरू तेव्हा त्या रिॲक्शनचा स्पीड हा वाढलेला असेल, कशामुळं, ड्यू टू लोअरिंग ऑफ ॲक्टिव्हेशन एनर्जी.